This conference will now be recorded. अद्य बुधवासरः अथवा शनिवासरः माघशुद्ध द्वादशी दिनांक 24 फेब्रुवारी 2021 पतंजलि योग सूत्र विशोकावा ज्योतिष्मति सूत्र क्रमांक 36 मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् प्रतिष्ठिकाधिष्ठितकालिदासो यदुक्तवान् तत् अहमत्र वक्ष्ये उद्दिष्टमायुर्वेदस्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरे रोगमुक्तिश्च द्वयमेतत् प्रयुज्यते योगशास्त्रेऽधुना किन्तु न तस्य प्रयोजनं द्वयोर्मोक्षप्राप्तिः स्यात् योगो मोक्षप्रवर्तकः स्वास्थ्यं च रोगमुक्तिश्च मोक्षप्राप्तिस्तथैव च सम्यगध्ययनेनैव आयुर्योगस्य तद्भवेत्। पातञ्जलयोगसूत्राणि प्रथमतः त्रिवारम् ओङ्कारः क्रियते। ओम शांति शांति शांति। पातञ्जलयोगसूत्राणि प्रथमोऽध्यायः समाधिपादः अथ योगानुशासनम् योगश्चित्तवृत्तिनिरोधः तदा दृष्टस्वरूपेव स्थानं वृत्तिसारूप्यमितरत्र वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टाः क्लिष्टाः प्रमाणविपर्ये विकल्पनिद्रास्फुटयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि विपर्यय मिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठम् शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः अभावप्रत्ययालम्बनावृत्तिर्निद्रा अनुभूतविषया सम्प्रमोषः स्मृतिः अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोधः तत्र स्थितौ यत्नोऽभ्यासः स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमिः दृष्टानुश्रविकविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यम् तत्परं पुरुषख्यातेर्गुणवैतृष्ण्यम् वितर्कविचारानन्दास्मिता रूपानुगमात् सम्प्रज्ञातः विरामप्रत्ययाभ्यासपूर्वः संस्कारशेषोऽन्यः बहुप्रत्ययो विधेयः प्रकृतिलयानां श्रद्धा वीर्यस्मृतिसमाधिप्रज्ञापूर्वक इतरेषां तीव्रसंवेगानाम् आसक्तः मृदुमध्याधिमात्रत्वात् ततोऽपि विशेषः ईश्वरप्रणिधानाद्वा क्लेशकर्मविपाकाशयेरपरामृष्टः पुरुषविशेष ईश्वरः तत्र निरतिशयं सार्वज्ञबीजं स पूर्वेषामपि गुरुः कालेनानवच्छेदात् तस्य वाचकः प्रणवः तज्जपस्तदर्थभावनं ततः प्रत्यक्केतनाधिगमोऽभ्यन्तरायाभावश्च व्याधिस्त्यानसंशयप्रमादालस्याविर्तिभ्रान्तिदर्शनालब्धभूमिकत्वानवस्थितत्वान् दुःखधर्मनस्याङ्गमेष यत्र श्वासप्रश्वासाभिक्षेपसह तत्प्रतिषेधार्थमेकतत्त्वाभ्यासः मैत्रीकरुणामुदितोपेक्षाणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनं प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसस्थितिनिबन्धिनी विशोका वा ज्योतिष्मती वीतरागविषयं वा चित्तं स्वप्ननिद्राज्ञानालम्बनं वा यथाभिमतध्यानाद्वा परममुहूर्त्वान्तोऽस्य वशीकारः क्षीणवृत्तेरभिजातस्यैव मुनेर्गृहीतृग्रहणग्राह्येषु तत्स्तु तदञ्जनता समापत्तिः तत्र शब्दार्थज्ञानविकल्पैः सङ्कीर्णा सवितर्का समापत्तिः स्मृतिपरिशुद्धौ स्वरूपशून्येवार्थमात्रनिर्भासा निर्वितर्का एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता सूक्ष्मविषयत्वं च आलिङ्गपर्यवसानं ता एव स बीजः समाधिः निर्विचारवैशारद्यध्यात्मप्रसादः सुसम्भरा तत्र प्रज्ञा
श्रुतानुमान प्रज्ञाभ्याम अन्य विषया विशेषार्थत्वात् तज्जः संस्कारोऽन्य संस्कार प्रतिबंधी तस्यापि निरोधे सर्व निरोधात् निर्वीर्यः समाधिः इति पतंजलि विरचिते योगसूत्रे प्रथमः समाधिपादः। विशोका वा ज्योतिष्मति। खालती असेल दूसरा एक वर्ड आहे त्याच्यात आहे. प्रवृत्ती ही उत्पन्ना मनसस्थिती निबंधिनी इति अनुवर्तते। तो विशोका ज्योतिष्मती वा प्रवृत्ती उत्पन्ना मनसा स्थिती निबंधिनी. तर विशोका अशा प्रकारची ज्योतिष्मती अशा प्रकारची मनाची प्रवृत्ती जर उत्पन्न झाली तर ती सुद्धा मनाची स्थिती राखून ठेवणारी अशा स्वरूपाची स्थिर ठेवणारी अशा स्वरूपाची असते. हृदय कुंडलीके धारयतो या बुद्धी संवित अबुद्धि सत्वम ही भास्वरम आकाशकल्पम तत्र स्थिती वैशारद्यात प्रवृत्ती सूर्येंद्र ग्रहमणि प्रभा रूपा कारण विकल्पते. तो हृदय पुंडरीके धारयतो या बुद्धी संवित. तर बुद्धीनी निर्माण होणारा अशा स्वरूपाचं ज्ञान असणार अशा स्वरूपाचं किंवा बुद्धी स्वरूप जे ज्ञान जे हृदय पुंडरीकामध्ये धारण केलं जातं अशा स्वरूपाचं हृदय रूपी कमलामध्ये धारण केलं जातं. अबुद्धि सत्वम में भास्वरम आकाश कल्पम तत्र स्थिती वैशारद्यात प्रवृत्ती सूर्येंद्र ग्रह मणि प्रभा रूपा कारण विकल्पते. तर अबुद्धि सत्व असणारा अशा स्वरूपाचं ही भास्वरम आकाशकल्प भास्वर अशा आकाशासारखं असणार तत्र स्थिती वैशारद्यात प्रवृत्ती तिथे स्थितीचं कौशल्य किंवा त्याचा सातत्याने अभ्यास त्यातून होणारी प्रवृत्ती सूर्येंद्र ग्रहमणि प्रभा रूपा कारण विकल्पते. त्या सूर्यप्रभा इंदुप्रभा ग्रहप्रभा मणिप्रभा यांच्या रूपाकारानं ते विकल्पित अशा स्वरूपाचे होतात. तथा अस्मितायां समापन्नम चित्तम निस्तरंग महोदधि कल्पम शांतम अनंतम अस्मिता मात्रम भवति. तर अस्मिता या प्रकारच्या संप्रज्ञात समाधीला पोचलेलं चित्त निस्तरंग महोदधि कल्पम ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या लाटा नाही तशा शांत सागराप्रमाणे शांतम अनंतम अस्मिता मात्र शांत अनंत आणि अस्मिता मात्र अशा स्वरूपाचं आहे. यत्र इदमुक्तम तम अणुमात्रम आत्मानम अनुविद्यास्मी इति. त्या अणुमात्र अशा आत्म्याला मी जाणतो अशा स्वरूपाचं. एवं तावत संप्रतिगानीत इत्येषा द्वयी विशोक विषयवती अस्मिता मात्राच प्रवृत्ति ज्योतिष्मती इति उच्यते. एवं तावत संप्रतिजानीते एवढंच ज्याला कळतं इत्येषा द्वयी विशोक विषयवती अस्मिता मात्राच तर ही दोन प्रकारची विशोक विषयवती आणि अस्मिता मात्र असणारी प्रवृत्ती तिला ज्योतिष्मती असं म्हणतात. यया योगिना चित्तम स्थितिपदम लभते जिच्या योगानं योग्याचं चित्ताला स्थिती पद हे प्राप्त होते. तर ही जी काही टीका एकंदर आहे व्यासभाष्य तेच मुळामध्ये जास्त क्लिष्ट अशा स्वरूपाचं आहे. तर जेव्हा आपल्याला ज्ञान होतं अशा प्रकारची काहीतरी गोष्ट होते तेव्हा विशेषतः चक्षुरेंद्रियांनी ज्ञान होण्याच्या संदर्भामध्ये इंद्रिय वृत्ती बाहेर जातात असं मत व्यक्त केलं जातं आणि विषयाकार होतात आणि मग त्या परत जेव्हा आत येतात पुरुषामध्ये येतात तेव्हा आपल्याला मी अमुक बघतो आहे अशा स्वरूपाचं ज्ञान होतं. आता इथे बाह्य विषय काहीतरी आहे आणि इंद्रिय वृत्ती तदाकार अशा स्वरूपाच्या होत आहे.
आणि मग मला ज्ञान होतं अशा स्वरूपाची काहीतरी प्रवृत्ती लागते. तर इथं प्रकाश असणं ही गोष्ट खूप महत्वाची असणार आहे अशा स्वरूपाची. जर बाह्य वस्तूवरती प्रकाश पडलेला नसेल, अंधार असेल पूर्णपणे, तर चित्तवृत्ती त्या तदाकार होणं आणि आपल्याला काहीतरी आकाराचं ज्ञान अशा स्वरूपाचं होणं ही गोष्ट संभवू शकणार नाही. त्या हा प्रकाश नेमका कोणता आहे, तर ढोबळमानाने बाहेरचा जो सूर्याचा किंवा इतर कुठल्या गोष्टींचा, सूर्य, चंद्र, मणी वगैरे वगैरे अशा स्वरूपाचे जे काही आहे ग्रह, तर ह्यांचा प्रकाश आपल्याला बाहेर अशा स्वरूपाचा मदत करत असतो. आणि त्या प्रकाशामध्ये प्रकाशमान असणारी वस्तू जी आम्ही आतून पाहण्याचा प्रयत्न केला, आत्म्याने मनाशी मनाचा, इंद्रियाशी इंद्रियाचा, त्या विषयाशी संयोग अशा स्वरूपाचा काहीतरी झाला की चित्तवृत्ती तदाकार अशा स्वरूपाची होते. आणि मग ती परत आल्यानंतर मला मी अमुक बघतोय अशा स्वरूपाचं ज्ञान होतं. आता इथं हा जो एक बाह्य प्रकाश अशा स्वरूपाचा म्हणून गृहीत धरलेला आहे, तर संप्रज्ञात समाधीच्या ज्या काही 4 अवस्था अशा स्वरूपाच्या म्हणून सांगितल्या, वितर्क, विचारस, आनंद आणि संस्मित. तर वितर्कामध्ये बाह्य आलंबन आहे, मूर्ती किंवा काहीतरी चित्र वगैरे अशा स्वरूपाचं समोर आहे, आणि मग त्याच्यावरती प्रकाश पडतोय आणि मला त्याची जाणीव होतीये अशा स्वरूपाची एक अवस्था असणार आहे. आणि माझं इतरत्र भटकणारं मन मी त्या एकाच आलंबनावरती स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. मग त्याच्या जोडीला काहीतरी उद्बत्ती लावलेली आहे, काहीतरी कर्णमधुर संगीत कानावर पडतंय, अशाही गोष्टी असू शकतात. आणि ह्या सगळ्या, हे सगळे विषय वास्तविक तिथं आहेत आणि त्यांचं ज्ञान होतं अशा प्रकारची गोष्ट राहते. त्यातून आम्ही सविचार संप्रज्ञात समाधीकडे गेलो की बाह्य आलंबन शिल्लक नसतात, मनामध्ये फक्त विचार निर्माण झाले की आपल्याला त्या गोष्टींचं ज्ञान अशा स्वरूपाचं व्हायला लागतं. आपण मूर्ती बघतो आहोत, आपण प्रतिमा बघतो आहोत अशा स्वरूपाचं ज्ञान. मगाशच्या सूत्रामध्ये जे काही विषयवती वा प्रवृत्ती उत्पन्ना मनसस्थिती निबंध, हे त्या सविचार समाधीचं, संप्रज्ञात समाधीचं उदाहरण किंवा ते स्पष्ट करणारा अशा स्वरूपाचा, की बाह्य आलंबन विषय नाही, मनातच काहीतरी अशा प्रकारची विषयवती प्रवृत्ती निर्माण झाली की मी जणू काही हे बघतोय असणार अशा स्वरूपाचं. आणि तरी सुद्धा मनाचं इतरत्र भटकणं थांबेल आणि मला त्या आलंबनाचं ज्ञान असणार अशा स्वरूपाचं होईल की मी हे बघतोय असणार अशा स्वरूपाचं. त्याच्या पुढचा जो आहे तो सानंद अशा स्वरूपाचा समाधीचा भाग आहे. तर तिथं जस्टिफिकेशन त्याचं करताना असं केलं होतं की आनंद, आत्मा आनंद स्वरूप अशा स्वरूपाचा आहे, त्या आत्म्याच्या ठिकाणी मनस्थिर स्वरूपाचं झालं तर आनंदाची प्रतीती आपल्याला येते. पण तरीही तिथे काहीतरी आलंबन अशा स्वरूपाचं आहे. पुढचा जो आहे तो केवळ अस्मित शास्त्रित संप्रज्ञात समाधी, त्यामध्ये केवळ आत्मतत्व आहे एवढीच अनुभूती असणाऱ्या अशा स्वरूपाच्या, आत्म्याच्या ठिकाणी मन स्थिर आहे वगैरे ह्या गोष्टी बाजूला पडतात. तर विशेषतः चक्षुरिंद्रियांनी गोष्टी बघत असताना जसा प्रकाश ही गोष्ट आवश्यक आहे, बाहेरचा प्रकाश, आणि ते प्रकाश किरण त्या वस्तूवरती पडलेले आहे, आयदर डायरेक्ट असतील किंवा परावर्तित अशा स्वरूपाचे असतील, आणि मग इंद्रिय वृत्ती तदाकार अशा स्वरूपाच्या काहीतरी होतात आणि त्या वस्तूचं ज्ञान होतं. इथं आता बाह्य वस्तू नावाची गोष्ट अस्तित्वात नाहीच आहे.
तर चित्तातली ज्योती म्हणजे चित्ताचा तात्विक प्रकाश. सत्वम लघु प्रकाशकम असं सत्वाचा गुणधर्म दिलेला आहे. ते स्वतःच प्रकाश स्वरूप अशा स्वरूपाचा आहे. आणि ही ज्योती हाच विषय ज्या प्रवृत्तीमध्ये आहे ती ज्योतिष्मती प्रवृत्ती. आणि ह्या शोकाचा काही संबंध अशा स्वरूपाचा नसतो, म्हणून तिला विशोका असं म्हणतात. कोणाचा होता? तर अशा प्रकारची विशोका ज्योतिष्मती ही आंतरिक ज्योती सात्विक सत्व जे आहे त्याची स्वतःची ज्योती ही जी प्रकाश रूपाने काम करते आणि मग मनाची एक अशा प्रकारची प्रवृत्ती निर्माण होते की वास्तविक बाह्य विषय नाहीये, पण स्वतःचाच प्रकाश अशा स्वरूपाचा आहे आणि त्यात शोक नाही. आता शोक नाही याचं नेमकं काय म्हणायचं असं जरा बघायला लागेल स्वरूपाचं. तर ती मनस्थैर्याला कारण अशा स्वरूपाची होते. इथं शाश्वत संप्रज्ञात समाधी त्याचं या प्रकारचं वर्णन आहे असं म्हणायला हरकत नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि एकाशा पंचमहाभूतांच्या सूक्ष्मावस्थेतील सात्विक अंशापासून अंतःकरण उत्पन्न झालेले आहे. हे जरा वेगळंच काहीतरी वर्णन कृष्णाजी कोलटकरांनी केलंय. वास्तविक सांख्य तत्वज्ञानाप्रमाणे विचार करायचा झाला तर सात्विक अहंकारापासून मन आणि बाकीची पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय अशा स्वरूपाची निर्माण झाली आहे. आणि अंतःकरणाचा संबंध मन, बुद्धी, अहंकार या 3 गोष्टींना मिळून अंतःकरण अशा स्वरूपाचं खरं तर म्हटलं जातं. पंचतन्मात्रा ह्या रज प्रधान अहंकारापासून रजोगुणयुक्त अहंकारापासून निर्माण होतात आणि त्यांच्यापासून पुढे पंचमहाभूत निर्माण होतात. पण अंतःकरण सत्वगुण प्रधान झालेले आहे, ते सत्वगुण प्रधान आहे. तर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे पंचमहाभूतांच्या सात्विक अंशापासून अंतःकरण बनलं. तर अंतःकरण म्हणजे नेमकं काय, हा एक पुन्हा गोंधळाचा मुद्दा राहतो. सत्वगुण निर्मल असल्याने प्रकाशका. तर सत्वगुण निर्मल आहे आणि म्हणून तो प्रकाशक आहे आणि मनाच्या ठिकाणी सत्व, रजस, तमस हे ते 3 गुण राहतात. त्यात रज आणि तम यांचा अभिभव होऊन सत्वगुण उत्कट अशा स्वरूपाचं झालं तर ते तेजाने युक्त अशा स्वरूपाचं मन जे आहे ते तेजाने युक्त अशा स्वरूपाचं होतं. आणि हे आंतरिक तेज किंवा आंतरिक प्रकाश हाच ज्ञानाला, चक्षुरेंद्रिय संबद्ध ज्ञानाला कारणीभूत अशा स्वरूपाचा होतो. बाह्य विषयाचा या ठिकाणी कुठलाही संबंध अशा स्वरूपाचा नाही. आणि जसं बाह्य विषयाचं ज्ञान होण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता राहते, तसंच आंतरिक ज्ञान या प्रकाराने काहीतरी होण्यासाठी सत्वाचा प्रकाश अशा स्वरूपाचा उपयोगी पडतो. आणि मग ज्योतिष्मती प्रवृत्ती नावाची गोष्ट निर्माण होते. त्या ज्योतीने युक्त अशा प्रकारची मनाची प्रवृत्ती निर्माण होते. ज्याच्या योगानं मन स्थिर, शांत असणार अशा स्वरूपाचं होतं किंवा इतरत्र भटकत. ती निर्मल झाल्याने तिच्यात सूर्यप्रतिबिंबित होऊ शकतो. काच ही पृथ्वीपासूनच उत्पन्न होते, पण ती निर्मल झाल्याने तिच्यात सूर्यप्रतिबिंबित होऊ शकतो. तसेच अंतःकरण सत्वगुण प्रधान अतएव निर्मल असल्याने त्या ठिकाणी आत्म्याची प्रकाशमानता तीच येते. आत्म्याची हा जरा गोंधळाचा मुद्दा आहे.
आत्मा वास्तविक निर्विकार वगैरे अशा स्वरूपाचा आहे. आणि तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानं ही जी काही परमात्म्याची अवस्था आपल्याला प्राप्त करायची आहे, त्याच्या आधी सर्व प्रकारचे विषय बाजूला पडले, अशी खरं तर गोष्ट असायला हवी. तेव्हा सात्विक वृत्ती रज आणि तम यांच्यापासून दूर होता येणं आणि सात्विक वृत्तीचा उदय होणं, ही गोष्ट एक संप्रज्ञात समाधीची अंतिम अवस्था अशा अर्थाने मिळून प्राप्त व्हायला पाहिजे. पण केवळ तेवढंच अभिप्रेत अशा स्वरूपाचं नाही. तिथं यांनी अंतःकरण शब्द का आणला हा अजून गोंधळाचा मुद्दा आहे, की अंतःकरण सत्वप्रधान अशा स्वरूपाचं होतं आणि त्यामुळे प्रकाश अशा प्रकारचं निर्माण होतं. आणि म्हणून या प्रकाशशीलतेनेच बुद्धीला बाह्य जगाचे ज्ञान होत असते. आता जेव्हा सत्वम लघु प्रकाशकम असं जेव्हा म्हणतात, तेव्हा जसं बाह्य प्रकाश पाहिजे आणि आपली चित्तवृत्ती म्हणा किंवा चक्षुरेंद्रियाच्या वृत्ती या बाहेर जाऊन विषयाकार अशा स्वरूपाचं व्हायला पाहिजे, तशाच त्या आत आल्यानंतर आत सत्वगुण उत्कट पाहिजे, आतही प्रकाश अशा स्वरूपाचा पाहिजे. जर रजा आणि मोहाचं आवरण असेल तर आपल्याला तरीही ज्ञान होणार नाही. तेव्हा ती ज्योतिष्मती अशा स्वरूपाची सत्ववृत्ती असायला हवी, ज्योतिनियुक्त अशा स्वरूपाची असायला हवी, तरच आपल्याला ज्ञान. सृष्टीतील सर्व पदार्थांना दृग्गोचर होण्यासाठी बाह्य प्रकाशाची आवश्यकता असते. किंबहुना असेही म्हणता येते की बाह्य वस्तू आपण जेव्हा पाहिल्या असे म्हणतो तेव्हा त्या वस्तूंना व्यापणाऱ्या प्रकाशालाच आपण विस्तः पाहत असतो. हा आणखीन एक वेगळा मुद्दा. तो प्रकाश म्हणजेच ती वस्तू आहे का वस्तू प्रकाशापासून भिन्न आहे? आमचा अनुभव असा सांगतो की वस्तू प्रकाशापासून भिन्न आहे, पण वस्तूवर प्रकाश पडला तरच त्या वस्तूचं ज्ञान अशा स्वरूपाचं होतं. इथं या दोन गोष्टी भिन्न अशा स्वरूपाच्या आहेत. पण आंतरिक जे सत्वगुण प्राधान्यामुळे प्रकाश जो निर्माण होतो, तिथे मात्र दुसरा विषय अशा स्वरूपाचा नाही. आणि म्हणून ती प्रकाशमान ज्योती अशीच मनाची प्रवृत्ती होते. तद्वत बाह्य वस्तूचे जेव्हा आपल्याला ज्ञान होते तेव्हा बुद्धी प्रतिबिंबित असलेल्या आत्मप्रकाशामुळेच ते होत असते. तर त्या बुद्धीमध्ये त्या बाहेरच्या वस्तूचं प्रतिबिंब पडतं. तर ही गोष्ट मॉडर्न मध्ये पण गृहीत धरलेली अशा स्वरूपाची आहे. तिथून ज्ञानाची प्रक्रिया बाहेरून सुरू होते. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती प्रकाश किरण पडलेले आहेत, ते परावर्तीतून आपल्या डोळ्यामध्ये शिरलेले अशा स्वरूपाचे आहे. आणि मग आपल्या चित्तवृत्ती तदाकार अशा स्वरूपाच्या होतात. त्याचं प्रतिबिंब आपल्या नेत्रपटलावरती रेटायनावरती पडतं आणि त्याचं अनालिसिस होऊन आम्हाला मी अमुक गोष्ट बघतो अशा स्वरूपाचं ज्ञान. असं मॉडर्नच्या नुसार जे काही ज्ञान प्रक्रिया जी आहे ती या प्रकारची. आपल्याकडची प्रक्रिया उलटी आहे. म्हणजे ते आत्म्यापासून सुरू होते. मी ठरवतो की मला चक्षुरेंद्रियांनी काहीतरी बघायचं. मी जर ठरवलं की मला घाणेंद्रियांनी काहीतरी गंध घ्यायचा आहे, मला श्रवणेंद्रियांनी काहीतरी ऐकायचंय, तर त्या उद्देशाने आत्मा मनाशी संयुक्त अशा स्वरूपाचं होईल आणि मन त्या विशिष्ट विषयाशी संयुक्त अशा स्वरूपाचं होईल. मग त्या विषयाच्या वृत्ती, मनाच्या वृत्ती ज्या आहेत त्या विषयाकार अशा स्वरूपाच्या काहीतरी होतील.
आणि त्याचं प्रतिबिंब रेटायनावरती अशा स्वरूपाचं पडेल आणि मग मला अमुक गोष्ट मी बघतोय किंवा अमुक गोष्ट ऐकतोय, अमुक गोष्टीचा आस्वाद घेतोय वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं काहीतरी ज्ञान होईल. आता इथे जसं बाह्य वस्तूला प्रकाश असण्याची आवश्यकता आहे तसं आंतरिक सत्वगुण प्राधान्य असायला हवं. आणि मग अशी कल्पना करूया की बाह्य वस्तू अस्तित्वातच नाहीये. आंतरिक प्रकाशमान अशा स्वरूपाचा सत्वगुण हाच मला काहीतरी ज्ञान करून देणार अशा स्वरूपाचा ठरतो. त्याला काहीतरी ज्ञान अशा स्वरूपाचं म्हणायचं का ही ज्योती हाच विषय असणार ती ज्योतिषपती प्रवृत्ती. म्हणजे याचा अर्थ असा राहील की मला आंतरिक काहीतरी प्रकाश जाणवायला स्वतःला असणार अशा स्वरूपात. जसा बाह्य वस्तूचं आकलन होण्यासाठी काहीतरी बाह्य प्रकाश अशा स्वरूपाचा लागतो तसं आंतरिक आकलन होण्यासाठी म्हणून प्रकाश अशा स्वरूपाचा लागतो आणि तो सत्वगुणाचा उद्रेक अशा स्वरूपाचा झाला तर होतो. शास्त्र संस्कार नसलेल्या माणसाला बाह्य वस्तूवर भौतिक प्रकाश परावर्तीतून आपल्या डोळ्यात आला म्हणून त्या वस्तूचे ज्ञान झाले. ही गोष्ट जशी समजत नाही त्याचप्रमाणे प्राकृत माणसांना बुद्धिस्त प्रकाशामुळेच बाह्य वस्तू ज्ञान होते हे कळत. जे काही आहे ते आतच आहे, ते फक्त बाहेर आहे असं आम्हाला वाटतं. हा त्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे. बाह्य वस्तू अस्तित्वात आहेत का नाही हा एक मोठा वादाचा मुद्दा असतो स्वरूपाचा. वेदांतांच्या म्हणण्याप्रमाणे ब्रह्मावरतीच हे सर्व जग भासत असणार त्यात तो भासच आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या नाहीच आहे बाहेर. मग जे भासत ते कशामुळे भासत तर आंतरिक जो प्रकाश आहे तोच मला बाह्य वस्तू सारखा भासतो किंवा बाह्य वस्तूची स्मृती करून देणारा वगैरे अशा स्वरूपाचा काहीतरी भासतो आणि म्हणून मला ही अमुक गोष्ट आहे अशा स्वरूपाचं काहीतरी ज्ञान होतं. तर बुद्धिस्त प्रकाशामुळे आम्हाला बाह्यच्या गोष्टी दिसत असतात असं त्यातलं महत्वाचं मुद्दा. पण ही प्रक्रिया आतून सुरू होणारी आहे म्हणून त्या अर्जुनाच्या कथेमध्ये द्रोणाचार्यांनी तो पोपट टांगून ठेवला आणि सगळ्यांना बोलावलं तुम्हाला काय काय दिसतं. सगळ्यांनी झाड दिसतं पोपट दिसतोय हे सगळं सांगितलं आणि मग अर्जुनाची पाळी आल्यानंतर अर्जुनाने सांगितलं नाही मला फक्त त्या पोपटाचा डोळा दिसतोय अशा स्वरूपाचा. मी त्याला बाण सोडायला सांगितलं. मी ते लक्षवेध केला. आता इथं भानगड अशी आहे मी काय बघायचं ठरवलंय ह्याला जास्त महत्व. सगळीकडनं प्रकाश किरण माझ्या डोळ्यात येत आहेत अशा स्वरूपाचं आणि विविध विषय समोर असणाऱ्या स्वरूपाचे आहेत. पण मला नेमकं जेवढं हवंय तेवढंच दिसतं कारण मी तेवढंच बघायचं ठरवलं. तसं ही आंतरिक सुरुवात आहे बाह्य गोष्टींपासून सुरुवात नाही. हा महत्वाचा फरक आधुनिक विज्ञानात आणि आयुर्वेदामध्ये प्राचीन भारतीय शास्त्रात. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ब्रह्मसत्यम जगन मिथ्या असं जर प्रकरण असेल तर बाहेर जे मला दिसतंय हा माझ्या आंतरिक प्रकाशाचाच परिणाम स्वरूपाचा. जर अशा प्रकारची ज्योतिषमती प्रवृत्ती अंतःकरणात नसेल किंवा आतमध्ये नसेल काहीच कळणार नाही कसलं ज्ञान होणार. तेव्हा सत्वगुण प्रधान अशा स्वरूपाचं होणं हे यामध्ये महत्वाचं असणार अशा स्वरूपाचं आहे. तथापि योगाभ्यासी साधकाला इतकी सूक्ष्म दृष्टी आलेली असते त्या साह्याने तो त्या बुद्धिस्त प्रकाशाला जाणू शकतो. या प्रकाशालाच या सूत्रात ज्योती असं म्हटलं. त्या आंतरिक ज्योतीवरती ध्यान करणं असा थोडक्यात त्याचा अर्थ राहील. या ज्योतीवर संयम करण्याचा अभ्यास केल्यावर जी तदाकारता उत्पन्न होते तिला ज्योतिषपती प्रवृत्ती म्हणावे.
अशी ज्योतिषमती प्रवृत्ती उत्पन्न झाली असते तेव्हा ती मनस्थिती याला कारण. तर आंतरिक ज्योती आहे सत्वगुणाच्या प्राधान्यामुळे अशा स्वरूपाची आहे आणि जसं बाह्य विषयाचं आकलन होण्यासाठी बाह्य प्रकाश अपेक्षित असतो तशाच प्रकारचा प्रकाश हा आंतरिक अपेक्षित अशा स्वरूपाचा राहतो आणि वृत्ती त्या प्रकाशरूप अशा स्वरूपाची झाली ज्योतिषमती अशा स्वरूपाची झाली की मनाची स्थिती निबंधिनी अशा स्वरूपाची ती होते असं एकंदर तात्पर्य आहे. मागील सूत्रात जी विषयवती प्रवृत्ती सांगितली आहे त्याच्या पुढची पर्याय म्हणजे ज्योतिषवती प्रवृत्ती. विषयवती प्रवृत्तीमध्ये गंधाजी जो मानस विषय कल्पिलेला असतो तदाकार चित्त व्हायचं असतं. त्या तिथं प्रत्यक्ष विषय नसतो पण दिव्य गंधाचं ज्ञान होतं दिव्य स्पर्शाचं ज्ञान होतं वगैरे अशा स्वरूपाचं वर्णन. आणि हे एका अर्थाने योगशास्त्रावरती विश्वास बळकट करण्यासाठीच पाऊल आहे की मोक्षासारखा विषय हा विश्वास न ठेवता येण्याजोगा अशा स्वरूपाचा अनुभव न घेता येण्याजोगा अशा स्वरूपाचा आहे. पण मोक्षापर्यंतची पायरी मध्ये विषयवती वा प्रवृत्ती उत्पन्ना मनसस्थिती निबंधिनी साक्षात विषय नसताना विषयवती अशा प्रकारची मनाची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते दिव्य गंधाची अनुभूती येऊ शकते असं कळल्यानंतर ठीक आहे आपण यांच्यावरती विश्वासशील योगसूत्रांचा अभ्यास करून आपल्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकेल असा विश्वास साधकाच्या ठिकाणी निर्माण. आता त्याच्या पुढची पायरी की मला दिव्य गंध दिव्य स्पर्श अशा कुठल्याही प्रकारचा अनुभव येत नाही पण ज्योतिषमती अशा स्वरूपाची प्रवृत्ती निर्माण होते ज्योतिनियुक्त असणाऱ्या अशा स्वरूपाची प्रवृत्ती निर्माण होते आणि विषय नाहीये तिथे मानस विषय जे कल्पिला असो तसा ज्योतिषमती प्रवृत्तीत चित्ताचे मानस विषयांचे आकार उलटून न देता चित्ताची स्वाभाविक प्रकाशशीलता तदाकार चित्त राहील असा अभ्यास करायचा असतो. म्हणजे त्या ज्योती असाच अभ्यास तोच मनाची प्रवृत्ती अशा स्वरूपाची तीच मनाची प्रवृत्ती अशा स्वरूपाचा अभ्यास जर केला गेला स्थूल अशा बाह्य वस्तूंचे ज्ञान जेव्हा होते तेव्हा ती वस्तू पाहणारा द्रष्टा ती वस्तू दृश्य आणि द्रष्टा दृश्य यांचा सहयोग घडवून आणणारे चित्त अशा तीन गोष्टी असतात. विषयवती प्रवृत्ती स्थूल विषय नसून मानस विषय असतो इतके पण ज्योतिषमती प्रवृत्ती स्थूल किंवा सूक्ष्म म्हणजे मानस विषय यातील काहीच नसते तर चित्ताची प्रकाशशीलता आणि चित्तात अस्मी म्हणजे मी आहे अशाच प्रकारचे स्फुरण म्हणजे अस्मिता एवढ्या दोनच गोष्टी असतात. ह्यामुळे ज्योतिषमती प्रवृत्ती दोन प्रकारची होते चित्त प्रकाशशीलतेच्या संत प्रवाह रूपाने परिणत होते ती म्हणजे चित्त प्रकाश रूपा प्रवाह रूपाने परिणत अशाच रूपाचं होतं. इथे यांनी जे चित्तम निस्तरंग महोदधी कल्पम शांतम अनंतम अस्मिता मात्रम भवती तर निस्तरंग अशा प्रकारच्या समुद्रासारखं होतं अतिशय शांत असणाऱ्या समुद्रासारखं चित्त होत आणि प्रकाशानुसंधान सुद्धा टाकून चित्त अस्मिता मात्र राहते ही दुसरी. पुढच्या पायरीमध्ये मी आहे एवढीच अनुभूती शिल्लक राहते हे जे काही प्रकाशाचं अनुसंधान आहे तेही गळून पडतं आणि मग ते शाश्वत संप्रज्ञात समाधी हा सिद्ध अशा स्वरूपाचा होतो. या ज्योतिषपती प्रवृत्ती चोकमोहादिकांचा यत्किंचितही संबंध नसतो म्हणून तिला विशोका असं म्हटले आहे. तर इथंच फक्त विशोका शब्द का आला हा एक जरा गोंधळाचा मुद्दा आहे त्याचं स्पष्टीकरण यांनी काही अशा स्वरूपाचं केलेलं नाही की रज आणि तम हे खर तर शोकाला दुःखाला कारणच आहे अशा स्वरूपाचं आहे
आणि जेव्हा केवळ सत्वगुण प्रधान, केवळ सात्विक अशा स्वरूपाचं चित्त होतं आणि प्रकाश त्या ठिकाणी निर्माण होतो किंवा प्रकाशाची अनुभूती येते, तेव्हा रजोमोह समुत्थ अशा स्वरूपाचे जे शोक, दुःख वगैरे वगैरे अशा स्वरूपाचे मानस विकार ते राहत नाही. आणि म्हणून चित्ताची स्थिती निबंधिनी असं तर आहे, पण मुळात सगळं चालवतं ते चित्त प्रसन्नता. हा सगळा खटाटोप जो चाललेला होता तो चित्ताची प्रसन्न, सुख दुःख इच्छा वगैरे काय ते तुमचं अं, अं, मैत्रीकरणामध्ये तो पेक्षाणाम भावनाचं चित्त प्रधान, चित्त प्रसादन, सुख दुःख पुण्यापुण्य विषयाणाम भावनाता चित्त प्रसादन. तर कलुषितता जी येते ती रज आणि तम या दोषांमुळे कलुषितता चित्ताला अशा स्वरूपाची प्राप्त होते. आणि हे दोन्ही कमी झाले आणि केवळ सत्व अशा स्वरूपाचं प्रकट झालं तर तिथं शोक वगैरे अशा स्वरूपाच्या गोष्टींना थारा राहत नाही. आनंदाची अनुभूती पण खरं तर नाही, कारण सानंद अशा प्रकारचा जो संप्रज्ञात समाधी त्याची अवस्था आधी होऊन गेली. त्या सवितर्क सविचार सानंद आणि सास्वित या संप्रज्ञात समाधीच्या ज्या काही 4 अवस्था, त्यातली सानंद ही अवस्था पण मागे पडली आहे आता. आणि अस्मी मी आहे एवढीच जाणीव एवढाच भाग त्याच्यामध्ये राहिलेला आहे. आणि रज आणि तम पण नाहीये, त्यामुळे तिला विशोका अशा स्वरूपाचं म्हटलं असावं. ज्योतिषमती प्रवृत्ती उत्पन्न झाली असता सूर्याधिकांच्या तेजासारख्या तेजाकारतेने चित्त परिणत होते, तर त्याच्याहून सूक्ष्म अशा अस्मितेवरील दुसऱ्या प्रकारच्या ज्योतिषमती प्रवृत्तीमध्ये निस्तरंग महासागराप्रमाणे शांत झालेलं चित्त केवळ अस्मिताकार होऊन राहत. तिथे एक प्रकाश रूपानं परिणत होणं हा एक मुद्दा आणि निस्तरंग चित्त होणं असा दुसरा मुद्दा. त्या रघुवंशामध्ये दिलीप राजाच्या संदर्भामध्ये जेव्हा तो आपली व्यथा मांडतो तेव्हा वसिष्ठ म्हणजे क्षमात्र तुषिस्तस्थौ, एक क्षणभर ऋषींनी ध्यान लावलं असताना अशा स्वरूपाचं. तर अशा प्रकारचं ध्यान लावल्यानंतर बाह्य विषय सगळे बाजूला पडतात आणि पुराशक्रम उपस्थाय तमोर्विन प्रति अस्य आशित कल्पतरुच्छायाम आश्रिता सुरभिपती वगैरे हा दृश्य वसिष्ठांना दिसलं आणि मग ते राजाला त्यांनी सांगितलं प्रदक्षिणा क्रियायाम तस्यांतून साधनाचा. ती खरं तर प्रदक्षिणा करण्यास योग्य अशा स्वरूपाची होती, पण तुला तू प्रदक्षिणा घातली नाहीस, तिच्याबरोबर योग्य व्यवहार केला नाहीस, म्हणून प्रतिबद्धनाती श्रेया पूज्य पूजा व्यतिक्रम. पूज्य पूजा व्यतिक्रम हा श्रेयाला कल्याणाला अडथळा आणणारा अशा स्वरूपाचा ठरतो. तर क्षणमात्र मशिस्तस्थौ सुप्तमीन इव रथः, ज्यातले मासे झोपलेत अशा प्रकारच्या रथाप्रमाणे शांत झाले वसिष्ठ मुनी, असं त्याचं वर्णन केलं. तर निस्तरंग महोदधी ही गोष्ट खर तर दृष्टीस पडणं अत्यंत अवघड. जरी आपण खूप शांत समुद्र स्वरूपाचा म्हटला तरी थोड्या प्रमाणामध्ये लाटा असतात. समुद्र हा काही सरोवरासारखा शांत स्वरूपाचा असू शकतो, पण तशा प्रकारची अवस्था जणू काही प्राप्त करून घ्यायची की समुद्र सुद्धा निस्तरंग अशा स्वरूपाचा झाला, शांत अशा स्वरूपाचा झाला, तर मनामधल्या या सगळ्या चित्तवृत्तींचा जो कल्लोळ आहे तो थांबेल या प्रकाराने. आणि सुरुवातीला सत्वगुण प्रकाशक असल्यामुळे तो दिसेल, ज्योतिषमती अशा स्वरूपाची प्रवृत्ती उत्पन्न होईल. नंतर पुढच्या अवस्थेमध्ये फक्त अस्मी एवढाच मुद्दा अशा स्वरूपाचा राहील आणि केवळ अस्मिताकार
शांत झालेले चित्त केवळ अस्मिताकार होऊन राहतं. मागील सूत्रातील विषयवती प्रवृत्तीचे स्वरूप आणि या सूत्रातील 2 प्रकारच्या ज्योतिषमती प्रवृत्ती यांचे स्वरूप ही सूक्ष्म दृष्टीने पाहिली म्हणजे या 3 प्रवृत्ती उत्पन्न करणे म्हणजे पर्यायाने सविचार सानंत आणि शाश्वत संप्रज्ञात समाधींचाच अभ्यास निराळ्या दिशेने करणे होय. या समाधीचा मागे जो विचार केलाय त्यावरून ज्ञान. तेव्हा तिथं त्यांनी वर्णन करत असताना सवितर्क सविचार सानंद शाश्वत अशा प्रकारचा संप्रज्ञात समाधीच्या अवस्था अवस्था सांगितल्या अशा स्वरूपाचं. पण इथं त्याच गोष्टी जरा वेगळ्या पद्धतीने मांडल्या की विषयवती वा प्रवृत्ती समज स्थिती निबंधिनी विषयवती अशा प्रकारची उत्पन्न झालेली स्थिती प्रवृत्ती ती मनाची स्थिती निबंधन करणार अशा स्वरूपाची राहते. साक्षात विषय नसताना विषयाच्या अनुभूती येते. दिव्य गंध दिव्य स्पर्श वगैरे वगैरे यांचे अनुभव येतात आणि त्याच्या पुढच्या पायरीमध्ये विषय नाहीच आहेत, त्यांचा संबंधच नाही, या अनुभवांच्याही पलीकडे अशा स्वरूपाचं गेलो. एक तर सानंद अशा प्रकारचा संप्रज्ञात समाधी हा एक भाग, पण तो यांनी आता इथे स्किप केलाय आणि केवळ अस्मितारूप संप्रज्ञात समाधी की ज्यामध्ये त्या अस्तित्व फक्त परमात्म्याचं अस्तित्व एवढंच काहीतरी जाणवत आहे असणार अशा स्वरूपाचं, तर त्याला विशोका वा ज्योतिषमती असं सांगितलं. तर हे जे 2 भाग त्यातले कल्पिले की चित्त शांत निस्तरंग महोदधीप्रमाणे किंवा निस्तरंग समुद्राप्रमाणे शांत अशा स्वरूपाचं होतं आणि अस्मिता मात्र अशा स्वरूपाचं अनुभूती राहते. हे या टीकेमधनं पण केलंय. तथा अस्मितायां समापन्नम चित्तम निस्तरंग महोदधि कल्पम शांतम अनंतम अस्मिता मात्रम भवति यत्र इदमुक्तम तम अणुमात्रम आत्मानम अनुविद्यास्मि इति. हे ज्या ठिकाणी सांगितलंय तम अणुमात्रम आत्मानम अनुविज्ञास्मि इति, तर त्या अणुमात्र अशा आत्म्याला मी जाणतो असणार अशा स्वरूपाचं. एवं तावत संप्रती जानीते इत्येषा द्वै विशोक विषयवती अस्मिता मात्राच प्रवृत्ती ज्योतिषमती इति उच्यते यया योगिना चित्तम स्थितिपदम लभते. तरी सुद्धा एकंदर विषय क्लिष्ट आहे आणि खऱ्या अर्थाने हे नेमकं कसं समजून घ्यायचं हा पुन्हा अभ्यासाचा विषय अशा स्वरूपाचा राहील. तर मला आता असं वाटतंय की बाह्य आलंबनावरती चित्त स्थिर करायला लागणं ही पहिली पायरी तरी आपण आधी कराल. समोर काहीतरी चित्र मूर्ती अशा स्वरूपाचं ठेवून वाटलं तर इतर गंध किंवा शब्द यांचाही आधार अशा स्वरूपाचा घेऊन चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. साक्षात विषय असताना समोर अन्य विषयांपासून चित्ताला दूर करायचं आणि केवळ एकाच आलंबनावरती चित्त सिद्ध करायचं, स्थिर करायचं. मग ही सवितर्क अशा स्वरूपाची अवस्था झाली. मग पुढच्या सविचार अवस्थेमध्ये आलंबन ठेवायची नाहीयेत, फक्त विचारांमध्ये ते आलंबन राहील. समोर आलंबन नसेल, साक्षात नसेल आणि तरी सुद्धा त्याच्यावरती चित्त केंद्रित अशा स्वरूपाचं करायचं. मग असं समोर आलंबन नसताना सुद्धा आम्हाला दिव्य गंध दिव्य स्पर्श अशा प्रकारची अनुभूती यायला लागेल. विषयवती वा प्रवृत्ती उत्पन्न मनस स्थिती आणि तरी मन शांत एकाग्र अशा स्वरूपाचं व्हायला लागेल. ही मागच्या सूत्रात सांगितलेली पायरी. आणि त्याच्या पलीकडे विशोका वा ज्योतिषमती एक प्रकाश व स्वरूप ज्योतिष स्वरूप अशा स्वरूपाचं अंतरंगात प्रकट होणं ही विशोका वा ज्योतिषमती अशा प्रकारची अवस्था. आणि तरीही चित्त निस्तरंग अशा समुद्राप्रमाणे शांत अशा स्वरूपाचं झालेलं आहे आणि केवळ अस्मिता एवढाच भाव राहिलेला आहे.
परमार्थ तत्व आहे याची अनुभूती अशा स्वरूपाची राहिलेली आहे. आता यांनी तो आत्म्याचा प्रकाश असं जे म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते परमात्म स्वरूप नेमकं काय आहे हा गोंधळाचा मुद्दा आहे. आणि अनिर्वचनीय शब्दांनी न सांगता येण्याचं अशा स्वरूपाचं खरं तर ते आहे. त्या माझ्या मताने हा जो प्रकाश आहे हा सात्विक प्रकाश अशा स्वरूपाचा आहे. सत्वगुणाच्या उद्रेकाने झालेला प्रकाश अशा स्वरूपाचा. आणि तद्रूप अशा प्रकारची चित्तवृत्ती होणं, त्या प्रकाशाने युक्त अशा स्वरूपाची चित्तवृत्ती होणं. एक आपण डोळे झाकून घेतले आणि पटी ठेवल्याने पूर्ण अंधार अशा स्वरूपाचा आहे, तरी सुद्धा आपल्याला काही प्रकाश काही रंग अशा स्वरूपाचे दिसू शकतात. पामिंग म्हणून जे टेक्निक आहे ते असं केलं ते खरं म्हणजे अंधार आहे, पण त्या अंधारामध्ये सुद्धा मला विशिष्ट प्रकाश अशा स्वरूपाचा दिसू शकतो. तर हा आंतरिक प्रकाश अशा स्वरूपाचा जर त्यामध्ये खरंच लक्ष केंद्रित तर पामिंग मध्ये मुळामध्ये बाह्य विषयांपासून चक्षुरेंद्रियाला तोडणं हा संबंध आहे. की बाह्य विषय माझ्या समोर दिसत राहत आहेत ते मला नको आणि मी त्या विषयांपासून अलिप्त अशा स्वरूपाचा होतो. पण अशा पामिंगचा अभ्यास करत असताना आतून प्रकाश जाणवतो अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते. तसं साक्षात पामिंग न करता डोळे न झाकता मला आंतरिक ज्योती जाणवू शकते. प्रकाशमान असणाऱ्या अशा स्वरूपाची आंतरिक ज्योती जाणवू शकते. आणि मग चित्त तदाकार अशा स्वरूपाचं होतं. ही मनाची स्थिती त्या प्रकारची होते, चित्ताची स्थिती त्या प्रकारची होते. आणि मग निस्तरंग अशा स्वरूपाचं चित्त होतं. दुसरे कुठलेही विचार त्याच्यामध्ये राहत नाही. केवळ मी आहे एवढी जाणीव त्या ठिकाणी अशा स्वरूपाची राहते. आणि त्यातून संप्रज्ञात समाधीची जी अंतिम अवस्था अशा स्वरूपाची आहे ती सिद्ध होते. ऑन द आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये मुलांना ब्लाइंड फोल्ड करून इंट्युशन शिकवतात. त्यामुळे ती मुले दुसऱ्या खोलीतील घडामोडी पण सांगतात. हा त्याच स्वरूपाचा अभ्यास असेल का? जर आमचं चित्त त्या दुसऱ्या खोलीत त्या गोष्टींची एकरूप अशा स्वरूपाचं होऊ शकतं, तर मला तिथं काय आहे अशा स्वरूपाचं सांगता येणं शक्य होईल. हे एका प्रकारची सिद्धी आहे खरं तर. पण तुम्ही ती खोली पहिल्यांदा पाहिलेली असायला पाहिजे असं मला वाटतं. आम्ही जी गोष्ट अजिबातच बघितलेली नाही त्याची मी कल्पना नाही करू शकत, पण बाह्य विषयांपासून तिला अलिप्त केलं आणि मग त्या खोलीची संकल्पना डोळ्यासमोर आणली तर कदाचित खरोखरच चित्त त्या गोष्टीशी एकरूप अशा स्वरूपाचं व्हायला लागेल. वसिष्ठ मुनींचा जो अनुभव आहे तो थोडासा याच प्रकारचा आहे की जी घटना घडून गेलेली आहे त्या घडलेल्या घटनेला ते पुन्हा डोळ्यासमोर आणू शकतात असणार अशा स्वरूपाचं. तर हे योग सामर्थ्याने प्राप्त होणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. सर्वसामान्य माणसाला प्राप्त होईल असं नाही सांगता येणार, पण प्रयत्न केला तर या प्रकारच्या गोष्टी करता येऊ शकतील असं नक्की वाटतं. तर त्यांच्या मागचं लॉजिक काय असं एकदा विचारून बघा. की ब्लाइंड फोल्ड करून इंट्युएशन शिकवतात. इंट्युएशन हा एक पुन्हा जरा वेगळा मुद्दा आहे.
ती मनामध्ये काहीतरी स्फुरण अशा स्वरूपाचं वेगळं, जे इतरांपेक्षा वेगळं असणारं प्रतिभेशी थोडासा संबंध इंट्युएशनचा अशा स्वरूपाचा राहतो. आणि मग त्याच्या योगानं इतर कोणाला न झालेलं ज्ञान, वेगळेपण काहीतरी या व्यक्तीला होतं आणि मग प्रत्यक्षात त्याचं असं असतं ते असं असं आहे अशा स्वरूपाचं. तर इंट्युएशन डेव्हलप करता येते का, हा एक वेगळा मुद्दा. काहींना ती उपजत असणाऱ्या अशा स्वरूपाची असते, पण ती स्वतंत्रपणे डेव्हलप करता येते का, असा एक वेगळा मुद्दा राहील. असो, तात्पर्य अर्थ असा की चित्त निस्तरंग अशा सागराप्रमाणे शांत होणं आणि प्रकाशवती अशा प्रकारची प्रवृत्ती, ज्योतिष्मय अशा प्रकारची प्रवृत्ती निर्माण होणं आणि ती विशोक असणं, कारण वेगळ्या आणि तमाचा संबंध राहिलेला नाही. असं झालं तरी सुद्धा मनाची स्थिती निबंधन करणारी अशा स्वरूपाची स्थिती होते. आणि मग जे चित्तवृत्ती निरोध असं मूळ आमचं प्रयोजन आहे. योग सिद्ध करायचा म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध करायचा. त्याचे सगळे उपाय किंवा मार्ग अशा स्वरूपाचे आहे. जितकं आम्ही बारकाईने त्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करू, खोलात जाण्याचा प्रयत्न करू, तितकं वेगवेगळ्या गोष्टी उलगडत जातील. आणि हा शेवटी अनुभूतीचा विषय आहे, हा नुसत्या तोंडी बोलण्याचा विषयच नाही. तेव्हा जर खऱ्या अर्थाने याचा अनुभव घ्यायचा असेल तर ह्यांनी सांगितलं तसं ध्यानस्थ बसणं, ज्या मार्गाला सुरुवात करणं, चित्तवृत्तींचा निरोध सुरू करणं, अशी गोष्ट अपेक्षित अशा स्वरूपाची आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 3 तास रोज अशा स्वरूपाचं बैठक करून करायला पाहिजे. मी अजून काही इतका वेळ काढलाय का असं काही होत नाहीये माझं. किंबहुना रादर ओंकारामध्येच एवढा काही चित्तवृत्ती निरोध अशा स्वरूपाचा होतो. ते प्रच्छन्न विधारणाभ्याम वा प्राणस्य, हा त्यातल्या त्यात जरा बरा मार्ग आहे. आणि ओंकारामध्ये प्रच्छन्न आणि विधारण अशा स्वरूपाचं प्राण होतंय प्राणाचं, आणि जोडीला ओंकार होतोय तो तत्वतः साधनम या अर्थाने पण उपयोगी पडणार अशा स्वरूपाचा. आणि म्हणून या 2 गोष्टी जर एकत्र करत गेल्या आणि त्याचा प्रॅक्टिस अनुभव वाढवत गेला, विशेषतः ओंकाराचा जप वाढवत नेला आणि त्यामधला जो प्राणायाम आहे तो आम्ही पुढे पुढे अशा स्वरूपाचा नेला, त्याचा अनुभव वाढवत नेला, तर मला असं वाटतंय की आपल्याला काही गोष्टी साध्य अशा स्वरूपाच्या व्हायला लागतील. तर हा शेवटी मी म्हटलं तसा अनुभूतीचा विषय असाच आहे. तेव्हा नुसती पोकळ चर्चा करत बसण्यात हशील नाही. जेवढ्या लवकर आपण त्या मार्गाला जाऊ तितकं जास्त बरं पडेल. आज इथेच थांबू. आणि ओंकाराचे पण प्रकार आहेत का, आणि त्या प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतील का. ओंकाराचे प्रकार आहेत, त्याच्याविषयी शंका नाही. आणि प्रत्येकाची एक वेगळी ट्रॅडिशन आहे त्याच्यामध्ये. तर आपण कुठली ट्रॅडिशन फॉलो करायची हा ज्याचा त्याचा विषय स्वरूपाचा राहील. त्यांनी वेगळे काय अनुभव येतात का नाहीये हा पुन्हा अभ्यासाचा विषय राहील. तो मुळात तेवढ्या पद्धती माहिती पाहिजे ओंकाराच्या. आणि मग त्या अनुभवांमध्ये नेमका काय फरक होतो असं जर त्याच्यातनं कळलं तर जास्त बरं अशा स्वरूपाचं आहे. आता आकार तो ब्रह्मा, अवकार तो विष्णू, मकार महेश्वर, हे जे काही ब्रह्मा विष्णू आणि महेश अशा स्वरूपाचं, हे देवता रूप म्हणून जे काही त्याला दिले गेलेलं आहे त्याचा एक वेगळा विचार करायला लागेल. आणि अ उ म हे सेपरेटली उच्चार करणं आणि म ला श्वास पूर्ण बाहेर सोडलेले थांबणं,
तर आता ओंकार करत असताना मला श्वास सोडल्यास ते बहिकुंभ करतातच असं नाही. गानू सरांचं म्हणणं असं होतं की तो बहिकुंभ खूप महत्वाचा आहे आणि तो खरा प्राणायाम आणि म्हणून पूर्ण श्वास सोडलेला आणि विधारण आहे श्वासाचं घेतलेला नाही. हा खरा प्राणायाम अशा स्वरूपाचा आहे. म्हणून येन केन प्रकारानं तो प्राणायाम घडेल असं करावं. हा सर्वात जास्त चांगला त्याचा मार्ग. मग नुसतं जेव्हा प्राणायाम केला जातो ओंकार विरहित असा त्यात त्याच्यात खूप प्रकार आहेत. विचार आकडे श्वास घ्यायचा 16 आकडे किंवा 8 आकडे रोधून धरायचा 8 किंवा 16 आकड्यामध्ये सोडायचा वगैरे असे निर्णायक प्रकार सांगितले जातात. तर तिथं अंतःकुंभक आणि बहिकुंभक या दोन्ही गोष्टी करतात. पण यांच्या म्हणण्याप्रमाणे बहिकुंभक जेव्हा सिद्ध होतो अंतकुंभकामध्ये पण विधारण आहे पण त्याला एक्सपर्टची गरज लागते. तेव्हा तो कोणाच्या तिथे क्लिनिकली करायला पाहिजे. बहिकुंभकाचा अभ्यास हा सुरुवातीला करावा आणि मग नंतर अंतकुंभकाच्या विषयी विचार करावा असं त्यातल्या तज्ञांचं मत आहे. त्यामुळे ते लक्षात घेऊन आपण करावं. ठीक आहे इथे थांबू आणि पुढच्या बुधवारी मी नाही कोकणात असणार आहे त्याच्यामुळे त्याच्या पुढच्या बुधवारी पुन्हा आपण योगसूत्र वाचू. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. 3 वेळा ओंकार. ओम शांती शांती शांती. बहिकुंभकचा प्रयत्न करते ओंकाराच्या वेळेस त्यावेळेस विचार शांत होत आहेत हे अनुभव येते. उत्तम. पण पुन्हा ओंकाराचे आधी श्वास घेतला जातोय आपोआप. इज इट ओके? घ्यायला लागतोच पण जास्त काही थांबू शकत नाही श्वासोश्वासाशिवाय. तो जेवढा कालावधी लांबेल तेवढा ओंकार जास्त चांगल्या प्रकारे सिद्ध होईल. तेव्हा तवारी या प्राणायाम करत असतो तर त्याची जी सायकल्स आहेत ती किमान 2 सायकल बहिकुंभक करायचा. म्हणजे पहिल्या सायकलला श्वास घ्यायचा दुसऱ्या सायकल मध्ये अ उ करायचे तिसऱ्या सायकल मध्ये म करायचा आणि मग त्याच्या पुढची 2 सायकल्स बाहेर श्वास सोडलेला सुद्धा थांबायचा आणि पुन्हा श्वास घ्यायचा. पण पुन्हा ओंकाराचे आधी श्वास घेतला जातो आपोआप. तो इट्स ओके. आपल्याला एकदम काहीतरी करता येणार नाही असं. ठीक आहे विरम्यते व्याख्यान व्यापारात